नमस्कार मित्रांनो, प्रवासी ब्लॉगिंग या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज बरेच दिवस झालं, आय थिंक 1 महिना झाला असेल, आपल्या यूट्यूब चॅनलवरती काही व्हिडिओ आलेला नव्हता काही कारणामुळे। तर आज आता आपण एक व्हिडिओ बनवत आहोत, एका ठिकाणी जाणार आहोत, ते म्हणजे ठाणेला। तर ठाणेला कशासाठी? तर ठाणेला मित्रांनो, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका ग्रँड सेंट्रल पार्कचं उद्घाटन 8 फेब्रुवारीला केलेलं आहे। मग ते आता गार्डन ओपन झालेलं आहे, आता सर्व तिथे काम पण झालेलं आहे। मग तिथे आपण त्या गार्डनला आज व्हिजिट करणार आहोत, बघूया तिथे काय काय आहे काय काय नाही। मग तुम्ही पण जावा, एकदा व्हिजिट करा, आपला व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नंतर आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटलं काय नाही ते कमेंट करा। मग चला आता आपण भेटूया डायरेक्ट ठाण्याला, चला। फायनली मित्रांनो, आता आम्ही ठाणे स्टेशनला उतरलेलो आहोत। आता या ठाणे स्टेशनवर आपण बाहेर जाऊयात, आपण बस पकडूयात, 98 नंबरची बस पकडूयात कामशेटला जाणारी। तिथून आपण डायरेक्ट कल्पतरू पार्क सिटी या ठिकाणी उतरूयात। नंतर कल्पतरू पार्क सिटीला उतरून मग नंतर आपण पुढे चालत थोडंसं आतमध्ये एंट्री करूयात, चला। तर मित्रांनो, आता आपण फायनली तिकीट काउंटरपाशी पोहोचलेलो आहे। तिकिटासाठी रांग लागलेली आहे पूर्ण। नंतर आपल्याला इथं एक तिकीट काउंटर आहे, पुढे एक तिकीट काउंटर आहे, पण पुढच्याच तिकीट काउंटरवरून आपल्याला एंट्री आहे। चला पुढे जाऊयात। मग ह्या तिकीट काउंटरपासून मित्रांनो आता आपल्याला एंट्री आहे आतमध्ये जाण्यासाठी। मित्रांनो, फायनली आता आम्ही तिकीट घेतलेले आहेत। अडल्टसाठी 30 रुपये आणि चाइल्डसाठी 20 रुपये आहे। आणि आपला छोटा बच्चा असेल तर त्यासाठी काही तिकीट नाही आहे, त्यासोबत आपण फ्रीमध्ये आणू शकतो आतमध्ये। मग आपण तिथं बघितलं, गेटमधून आतमध्ये एंट्री करायची। आता बघूया आतमध्ये काय काय आपण, चला बघूया। तर मित्रांनो, आतमध्ये एंट्री केल्यानंतर एक अशा नकाशा भेटतो आपल्याला समजेल कुठे काय प्ले झोन कुठे आहे, स्पोर्ट्स एरिया कुठे आहे, थीम गार्डन्स आहेत काही, लेक साईड्स आहेत काही, ते आपण सर्व गार्डन म्हणजे नकाशा बघून मग गार्डनमध्ये फिरायला आपल्याला म्हणजे एकदम इझी जाईल। मित्रांनो, आपण थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला ट्री हाऊस म्हणून आपल्याला असं गार्डन भेटेल। ट्री हाऊस गार्डन बघून झाल्यानंतर आता आपल्याला पुढे साइन बोर्ड दिसतील की म्हणजे आपल्याला कुठे जायचं, प्ले झोनकडे जायचं, स्पोर्ट्स एरियाकडे जायचं, थीम। या गार्डनमध्ये आपल्याला चेस पण बघायला भेटेल। कोणाला आवड असेल तर आपण तिथं आनंद म्हणजे खेळू शकता, आपण आनंद घेऊ शकता चेसचा। पार्कमध्ये सिनियर सिटीजनसाठी पण इलेक्ट्रिक गाडी अवेलेबल आहे, म्हणजे त्यांनी बसून गार्डन फिरू शकतात पूर्ण। थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला वॉटरफॉल पाहायला मिळेल। काय मस्त वॉटरफॉल आहे, वाव। वॉटरफॉलच्याच साईडला एक असं म्हणजे वॉलपेपर असल्यासारखं आहे, भिंत बांधलेली आहे फोटोशूटसाठी। एक नंबर फोटोशूट होतो, कारण एवढं मस्त फोटो येतात ना इथे, खूप छान फोटो येतात। तुम्ही फोटो काढा इथे।
या ठिकाणी काश्मीरचे मुघल गार्डन आणि चायनीज थीमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क, हे जपानी पार्कचं असं एक उद्यान आहे। या ठिकाणी मित्रांनो आपण फोटोशूट करू शकतो, प्री वेडिंग करू शकतो, कपल शूट वगैरे करू शकतो। एवढी मस्त जागा आहे नाही ते, तुम्ही बिंदास शूट करू शकता पूर्ण। मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर जागा दिलेली आहे, आणखी ज्येष्ठ लोकांना चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, देशातील सर्वात मोठे स्केटिंग यार्ड, लँड टेनिस, व्हॉलीबॉल कोर्ट यासारख्या अनेक म्हणजे अशी व्यवस्था केलेली आहे या पार्कमध्ये, मस्त आहे। एक झाड आहे, ह्या झाडांना कोणत्या का आपण दोऱ्या बांधून इथे झोका नाही बांधलेला, पण ह्या झाडाचे जे पारंब्या आहेत त्या पारंब्यापासून झोका तयार झालेला आहे। मित्रांनो फायनली आता आपलं पूर्ण गार्डन फिरून झालेलं आहे। काय वा मजा आली, वा वा। तुम्ही एकदा या गार्डनला व्हिजिट करा, खूप मस्त आहे। म्हणजे लहान लेकरांसाठी पण खूप ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे खेळण्यासाठी वगैरे भरपूर काय काय आहे इथे, तुम्ही जरूर या, पूर्ण व्हिडिओ बघा।